नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, मी आत्ता अणुस्कुरा घाटात निघालेलो आहे आणि अणुस्कुरा घाटात जात असताना यरडव येथे दळवी दत्त मंदिर इथे मी थांबलेलो आहे. अणुस्कुरा घाटात जायचं म्हणजे काय तर कसा काय घाट आहे, पावसात कसा काय किती रम्य आहे हे बघावं यासाठी मी अणुस्कुरा घाटात चाललोय. ही आमची वहिनी आहे मागे आणि बरोबर आमचे भाऊजी पण आहेत. तेव्हा मंडळी, माझ्याबरोबर तुम्हालाही थोडीशी सहल घडवतो. किती रम्य आहे ते आता कळेलच. चला, स्लो कर मंडळी. अणुस्कुरा घाटाच्या सुरुवातीचं हे दृश्य आहे. किती निबिड अरण्य आहे बघा. हे हाऊस ऑफ सुगंध घर आहे. इथे हँडमेड बाथ सोप वगैरे सगळं दिसतंय. मंडळी, ही वाघोठण नदी आहे. कशी सुंदर आहे बघा. आता पाऊस इथे नाहीये त्यामुळे पाणी तुम्हाला गढूळ दिसत नाहीये, निळसर पाणी दिसतंय. हे बघा. वाघोठण नदी. आम्ही आता पाचलवरून राईट मारलेला आहे आणि आता पाचलवरून आम्ही अणुस्कुरा घाटाकडे निघालेलो आहोत. हे पाचल बाजारपेठ. हे बघा, हे पाचलची बाजारपेठ. चल रे. हा बघा, पाऊस धरून आलेला आहे. अणुस्कुरा घाटाला प्रारंभ झालेला आहे. बघा कसा मस्त आहे, हिरवागार. पाऊस धरलाय चांगला. हे बघा कसं न बुतरू आलेलं. एक टपरी होती चहाची. असा व्ह्यू पॉइंट आहे. असा सुंदर आहे नजारा. पाऊस पडत नाहीये, एवढंच. पाऊस पडायला पाहिजे, नाही तर पावसाळी सहल आहे आणि पाऊसच नाही अशी परिस्थिती. हो, पावसाळी सहल पडतो. पाऊस हवा होता. तो पाऊस सुरू झालेला आहे. हा बघा, मस्त. अरे बापरे, आताच यायला लागलं पाणी. आता प्रत्यक्ष घाट दिसतोय. नागमोडी वळणं सुरू झालेली आहेत आणि पाऊस पडतोय तुफान. विजिबिलिटी जेमतेम 25 मीटरची आहे. हा बघा, हा मोठा चढ आहे. यू टर्न आहे पूर्ण. धुक्यामुळे काहीही दिसत नाहीये. हा बघा, ह्या पॉइंट वरती जायला येतंय पण इथे बंद करून ठेवलेली आहे वाट. आता पावसात निसरड आहे सगळं, त्यामुळे हे आपण अणुस्कुरा घाटात आहोत. हे बघा, अजून जलप्रपात दिसलेले नाहीयेत पण हिरवळ
आणि पाऊस आणि धुकं. हे बघा, हे आता दिसतंय तुम्हाला, हे धरण आहे अर्जुना नदीवरचं. धरणाचं पाणी आहे. होय, धरणाचं पाणी आहे. असं धरण लागलं ना, हा घाट माथा आहे. हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय, नाकड बी कमी आहे, नाकड भरपूर असतात. हो ना, तुमची हा घाट जातात माथा कर्ज? आहे. आमचे बी जातात कधी हो ना. बदलतात घेऊन. आजपासून नाकडे कमी आले आहे. हा, अच्छा. हे बारीकसे प्रपात दिसतायत आत्ता. अणुस्कुरा घाटामध्ये आम्ही आहोत. राजापूरहून कोल्हापूरला जाताना अणुस्कुरा घाट लागतो पाचलवरून, त्या घाटात आम्ही आहोत. आणि हे दोनच धबधबे फक्त दिसलेले आहेत. आधी दिसले होते ते बारीकशी करंगळी एवढी पाण्याची धार होती. पाऊस नाहीये त्यामुळे याला पाणी नसावं कदाचित, पण चिरपरिचित माकडंही दिसत नाहीयेत. अणुस्कुरा घाटातून दिसणारं हे समोर दिसतंय तुम्हाला, हे धरण आहे. हे धरणाचं पाणी आहे. हे बघा, आता दिसेल. धुक्याने वेढलेला आहे. पाऊस थांबलाय. येरडव येथील दत्त मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. सावकाश चाला, हा घसरण आहे. झाकून ठेवलेलं आहे. प्रति गाणगापूर म्हणतात याला, इकडचे लोक. या दत्त मंदिरामध्ये आम्ही, काही दळवी दत्त मंदिर असं म्हटलं जातं. हे उजव्या हाताला बाप्पा आहेत. बाप्पा मोरया. छान अशा स्वरूपाचं हे मंदिर आहे.
मंडळी, बहुतेक ही अर्जुना नदी आहे. हा समोर कोकण रेल्वेचा पूल आहे. लोक चालतात लोक चालतायत ना, ती काय. हा कोकण रेल्वेचा पूल आहे. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. खारेपाटणवरून अणुस्कुरा घाट मार्गे कोल्हापूरला जाताना हे दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. हे बघा, अतिशय सुंदर अशा स्वरूपाचा हा परिसर आहे. हे हौशी पर्यटक आहेत. पावसाने पुन्हा एकदा दडी मारलेली आहे. अणुस्कुरा घाटामध्ये फक्त पाऊस होता, बाकी काही पाऊस नाही. आम्ही इथे पाचलच्या जवळ 4 किलोमीटर आधी ईश्वर नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो. एकतर त्यांच्याकडे स्टाफ नाही, त्यात रविवार असल्यामुळे गर्दी. 2:45 आम्ही आलो होतो. 3:30 आम्हाला जेवण मिळालं. जेवण अतिशय बर्बाद होतं, म्हणजे नॉट वर्थ असं होतं. व्हेज थाळी आणि महागही होतं. 180 रुपये व्हेज थाळी होती. ठीक आहे, चला, हाही एक अनुभव असो. तेव्हा मंडळी, हा होता आपला अणुस्कुरा घाटाचा व्हिडिओ. काय आहे, आंबोलीच्या तुलनेमध्ये अणुस्कुरा घाट म्हणजे 50% सुद्धा नाही. तसा घाट दुर्गम आहे, बघायला चांगला आहे, पण एन्जॉय करण्याच्या दृष्टीने, मौज मस्ती करण्याच्या दृष्टीने हा घाट काहीही उपयोगाचा नाही. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. लाईक करा आणि आपलं नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.